Hello everyone, today we are going to learn class 6 science chapter number 3. ह्या चॅप्टरचा आपण फर्स्ट लेक्चर कंप्लीट केलेला आहे. त्या लेक्चरमध्ये आपण डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन इन प्लांट बघितलेला आहे. नाउ हे आता आपलं सेकंड लेक्चर आहे. ह्या लेक्चरमध्ये आपण डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन इन ॲनिमल्स बघणार आहे. ओके, ह्या चॅप्टरमध्ये खूप इंटरेस्टिंग पार्ट आपल्याला शिकायला मिळणार आहे. सो व्हिडिओ आपल्याला लास्टपर्यंत बघायचा आहे. आपण पूर्ण बेसिक कव्हर करणार आहे. ओके, सो स्टार्ट करूया. Different animals have developed different shape to survive in the environment. There is a great variety in the body structure of animals too. बघा, जर एन्व्हायरमेंटमध्ये ॲनिमल्सला सर्वाईव्ह करायचं आहे, सर्वाईव्ह करणे म्हणजे जगायचं आहे, तर त्यांच्या बॉडीमध्ये काहीतरी डेव्हलपमेंट होत असते. आणि प्रत्येक ॲनिमलचं जे बॉडी स्ट्रक्चर आहे हे डिफरंट आहे. त्यामध्ये खूप साऱ्या व्हेरायटीज आहे. असं आहे का की एकच ॲनिमल आहे, सर्वांच्या ॲनिमलचं बॉडी स्ट्रक्चर हे सेम आहे? नो, तसं नसते. ते एन्व्हायरमेंट थ्रू त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये डेव्हलपमेंट होत जात असते. ठीक आहे. द अमिबा दॅट कॅन नॉट बी सीन विथ अवर आईज, द ह्यूज एलिफंट, the small snail, the fish that swim in water, a kite that flies high in the sky, butterflies that flit around flowers, a house lizard that crawl on a wall are all animal. Each has different characteristic. जसं की आता आपण जे नाव वाचलेले आहे ॲनिमल्सचे, हे सर्व ॲनिमल्स वेगवेगळे आहे. ओके, त्यांचं बॉडी स्ट्रक्चर पण वेगवेगळं आहे. बॉडी स्ट्रक्चर वेगळं आहे तर त्यांचे जे कॅरेक्टरिस्टिक आहे म्हणजे त्यांचे असणारे वैशिष्ट्य ते पण वेगवेगळेच असणार आहेत. ओके, ॲनिमल्स हॅव बॉडी पार्ट लाईक अ हेड, नेक, अ टॉर्सो, अ टेल, अ लाइम्स फॉर मुवमेंट. बघा, ॲनिमल्सला मुवमेंट करण्यासाठी बॉडी पार्ट्स आहे. काय काय बॉडी पार्ट्स आहे? हेड, नेक, टॉर्सो. टेल म्हणजे शेपूट आणि लाइम्स म्हणजे हातपाय. त्यांना हे सर्व बॉडी पार्ट्स असतात. ओके, दे हॅव व्हॅरियस ऑर्गन सिस्टीम विच कॅरी ऑन व्हॅरियस फंक्शन्स इनसाइड देअर बॉडी. इन दिस रिस्पेक्ट टू देअर इज अ लॉट ऑफ व्हेरायटी इन ॲनिमल्स. ओके, बघा, ॲनिमल्सला ऑर्गन सिस्टीम असतात जे काही व्हॅरियस फंक्शन आहे. बॉडीमधले जे फंक्शन्स आहे ते फंक्शन्स कंप्लीट होण्यासाठी ऑर्गन सिस्टीम असतात. आणि ॲनिमल्समध्ये असे खूप सारे डायव्हर्सिटी आहे म्हणजे विविधता आहे. Okay, can you tell what are the differences in the body structure of animals like a snake, a lizard, a tiger, a fish, an eagle, a hen, a crab, a housefly, an earthworm, a crocodile and a grasshopper. बघा, यांमध्ये आपल्याला काय डिफरन्सेस दिसते? काय विचारलंय आपल्याला की जे ॲनिमल्स आहे इथे आपल्याला नेम्स दिलेले यांच्यामध्ये काय काय डिफरन्सेस आहे. फर्स्ट ऑफ ऑल तर सर्वांचं बॉडी स्ट्रक्चर वेगवेगळं आहे. सर्वांचं यांचं बॉडी स्ट्रक्चर वेगळं आहे तर त्यांचे कॅरेक्टरिस्टिक पण वेगळे असणार आहे. ओके, ते पुढे आपण शिकणारच आहे. ठीक आहे. वी सी अ व्हेरायटी इन ॲनिमल्स विथ रिस्पेक्ट टू देअर फूड ॲज वेल. बघा, आता ॲनिमल्सच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये तर आपल्याला व्हेरायटी दिसूनच येते. बट जसं त्यांचं बॉडी स्ट्रक्चर वेगळं आहे ना, तसंच त्यांचं फूड पण वेगवेगळं असते. म्हणजे ते जे अन्न घेतात, फूड कन्झ्युम करतात, ते पण त्यांचं वेगवेगळं असते. सिन्स ॲनिमल डेव्हलप्ड ऑन अदर फॉर देअर फूड, दे आर फाउंड इन स्पेस व्हेअर फूड इज अव्हेलेबल. आता काही जे ॲनिमल्स आहे हे अदर्स ॲनिमलवर डिपेंड असतात त्यांच्या अन्नासाठी. मग ते अशा ठिकाणी आपल्याला दिसून येतात जिथे त्यांना त्यांचं अन्न मिळेल. जसं की या पिक्चरमध्ये दिलेला आहे टायगर. आता हा टायगर अदर ॲनिमलवर डिपेंड आहे. म्हणजे हा शाकाहारी प्राणी आहे का? हा मांसाहारी प्राणी आहे. हा मांसाहारी प्राणी आहे म्हणजे अदर्स ॲनिमलचा शिकार करून तो खातो. म्हणजे हा अदर ॲनिमलवर डिपेंड आहे. ओके, डिफरंट ॲनिमल हॅव डिफरंट मेथड ऑफ ऑब्टेनिंग अँड इटिंग फूड. वेगवेगळ्या प्रकारचे जे ॲनिमल्स आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं फूड घेत असतात. दिस टू लीड टू डिफरन्सेस इन देअर बॉडी स्ट्रक्चर. जसं की त्यांचं जसं बॉडी स्ट्रक्चर आहे तशा प्रकारे ते त्यांचं अन्न कन्झ्युम करत असतात. ओके, नेक्स्ट आहे ट्राय दिस. Observe the animals in your surrounding, make a list of their name, complete the following table on the basis of the information obtained and discuss it in the class. काय करायचं आहे की आपल्या आजूबाजूला जे पण काही ॲनिमल्स आपण बघतो त्या ॲनिमल्सचा आपल्याला असा एक चार्ट तयार करायचा आहे त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करून. ठीक आहे, चार्टमध्ये काय लिहायचं आहे? नेम ऑफ द ॲनिमल. जे आपण आजूबाजूला ॲनिमल्स बघतो आपल्या घराच्या आजूबाजूला तर त्यांचं इथे नाव लिहायचं. मग त्यांच्याबद्दल काय इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे? व्हॉट इज देअर फूड, त्यांचं अन्न काय आहे, ते काय घेतात. ओके, हाऊ डू दे ईट ते कशा प्रकारे खातात म्हणजे ते मांसाहारी आहे की शाकाहारी आहे हे आपल्याला लिहायचं आहे. ओके, व्हेअर डू दे लिव्ह, ते कुठे राहतात.
द स्पेशल फीचर दॅट यू फाउंड, त्यांच्यामध्ये असं काही स्पेशल फीचर म्हणजे वैशिष्ट्य तुम्हाला दिसून येते का हे इथे राईट करायचं आहे. ओके. यू विल नॉट सी ऑल ॲनिमल्स इन युअर ओन सराउंडिंग. व्हाय इज इट इज सो? विच आर द अदर ॲनिमल्स दॅट यू नो ऑफ बट हॅव नॉट सीन. बघा आता आपल्याला माहिती आहे की खूप प्रकारचे ॲनिमल्स आहेत. देअर इज अ ग्रेट व्हरायटी इन द ॲनिमल्स. माहिती आहे आपल्याला, बट आपण सर्वच प्रकारचे ॲनिमल्स बघितलेलं आहे का? मे बी आपण पिक्चरमध्ये किंवा टी व्हीमध्ये मोबाईलमध्ये बघू शकतो, बट आपल्या डोळ्याने आपण त्यांना ॲक्च्युलीमध्ये बघू शकत नाही, कारण की ॲनिमल्समध्ये खूप साऱ्या व्हेरायटीज आहे. तर अशा प्रकारचे ॲनिमल्स जे आहे ते आपण कुठे बघू शकतो? तर बघा, कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट देम यूजिंग द अबो टेबल. टेक द हेल्प ऑफ दिस वेबसाईट. आपल्याला हे ज्या वेबसाईट दिलेल्या आहे ना खाली, ह्या वेबसाईट आपण गुगलवरती सर्च करून ते ॲनिमल्स बघू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारचे आपण ॲनिमल्स आपल्या आजूबाजूला आपण का बघू शकत नाही? कारण सर्व ॲनिमल्सचं बॉडी स्ट्रक्चर हे वेगवेगळं असते आणि ते बॉडी स्ट्रक्चर डिपेंडिंग ऑन द क्लायमेट, त्यांच्या वातावरणावर डिपेंड असते. म्हणून सर्व ॲनिमल्स आपण आपल्या आजूबाजूला बघू शकत नाही. तर जर आपल्याला ॲनिमल्स असे काही बघायचे असतील तर आपण ह्या वेबसाईटला बघू शकतो. ओके. सो आपण मागच्या पेजवर हे बघितलं आहे की ॲनिमल्समध्ये खूप सारे व्हेरायटीज आहे, त्यांचं बॉडी स्ट्रक्चर वेगळं वेगळं आहे. डिपेंडिंग ऑन देअर बॉडी स्ट्रक्चर त्यांचं फूड पण वेगवेगळं आहे. हे आपण मागच्या पेजवरती शिकलेलं आहे. आता आपल्याला ह्या पेजवरती असं काही शिकायचं आहे आणि हेच खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ह्यामधील काही गोष्टी. ओके. बघा, टेक अ ड्रॉप ऑफ वॉटर फ्रॉम अ पडल अँड प्लेस इट ऑन अ ग्लास स्लाईड. बघा, पडल म्हणजे काय की चिखल किंवा एखादा डबका असेल चिखलचा, त्या चिखलातून एक आपल्याला पाण्याचा थेंब घ्यायचा आहे आणि ग्लास स्लाईड जी आहे, मायक्रोस्कोपच्या ग्लास स्लाईड्स असतात ना त्यावरती घ्यायचा आहे. ऑब्झर्व इट अंडर अ मायक्रोस्कोप. व्हॉट डू यू सी? आणि त्याला आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये ऑब्झर्वेशन करायचं आहे. तर त्यामध्ये आपल्याला काय दिसणार? तर त्यामध्ये आपल्याला खूप सारे मायक्रोब्स दिसणार आहे, जीवजंतू दिसणार आहे. ओके. व्हेन अ ड्रॉप ऑफ अ वॉटर फ्रॉम अ पडल इज सीन अंडर अ मायक्रोस्कोप, इन्युमिरेबल मायक्रोब्स कॅन बी सीन मूव्हिंग अबाउट इन इट. बघा काय दिसणार आपल्याला त्यामध्ये? इन्युमिरेबल मायक्रोब्स म्हणजे प्रचंड, इन्युमिरेबल म्हणजे खूप सारे, प्रचंड मायक्रोब्स म्हणजे बारीक जंतू दिसणार आहे आपल्याला जेव्हा आपण पडलचा एकच थेंब मायक्रोस्कोपमध्ये घेऊन बघितला तेव्हा. यू विल सी द कंटिन्युअसली मूव्हिंग अमिबा. द पॅरामोशियम इज ऑल्सो अ युनिसेल्युलर ॲनिमल लाईक अ अमिबा. बघा इथे आपल्याला सांगितलेलं आहे की अमिबा आणि पॅरामोशियम जे आहेत बॅक्टेरिया हे युनिसेल्युलर आहेत. युनिसेल्युलर म्हणजे फक्त एका पेशीने बनलेले. ओके. सो काय नाव लक्षात ठेवायचं आहे युनिसेल्युलर ॲनिमलचं? अमिबा आणि पॅरामोशियम. ओके. बघा इथे आपल्याला पिक्चर पण दिलेला आहे, ते अशा प्रकारचे दिसतात आणि हे आपण आपल्या नेक्ड आईजने बघू शकत नाही, म्हणजे आपल्या धड्या डोळ्याने आपण बघू शकत नाही. यांना आपण फक्त मायक्रोस्कोपमध्येच ऑब्झर्वेशन यांचं करू शकतो. का करू शकतो? कारण त्यांचं ते कसे आहेत? युनिसेल्युलर आहे, फक्त एकाच पेशीने बनलेले आहे. ओके. नेक्स्ट बघा, अ हॉर्स, अ बियर, अ टॉर्टॉइज आर मल्टीसेल्युलर ॲनिमल्स. मल्टीसेल्युलर म्हणजेच काय? अनेक पेशींनी बनलेले, जसं की हॉर्स, बियर, टॉर्टॉइज. आणि असं पण लक्षात ठेवू शकता जे ॲनिमल्स आपण आपल्या डोळ्याने बघतो ते सर्व ॲनिमल्स मल्टीसेल्युलरमध्येच येतात. ओके. नेक्स्ट आहे, कॅन यू टेल व्हॉट इज द चेन ऑफ बोन इन द सेंटर ऑफ अवर बॅक कॉर्ड. आपल्या बॅकमध्ये जी चेन आपल्याला दिसून येते बघा, पाठीचा कणा म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. ठीक आहे. पाठीचा कणा आहे त्याला काय म्हणायचं? त्याला व्हर्टिब्रल कॉलम म्हणायचं. ॲनिमल्स विथ अ व्हर्टिब्रल कॉलम्स अँड दोज विदाउट इट फ्रॉम टू ग्रुप्स known as a vertebrates and invertebrates respectively. आता हे लक्षात ठेवायचं आहे, व्हर्टिब्रेट्स काय असतात, इनव्हर्टिब्रेट्स काय असतात. व्हर्टिब्रेट्स म्हणजेच काय की ज्यांना पाठीचा कणा आहे, बॅक चेन जे आहे आपण म्हणतो ना चेन ऑफ बोन, चेन ऑफ बोन ज्यांना आहे ना तो म्हणजेच व्हर्टिब्रेट्स ॲनिमल. आणि ज्यांना चेन ऑफ बोन नाही म्हणजे पाठीचा कणा नाही ते इनव्हर्टिब्रेट्स ॲनिमल्स येतात. ओके. Snakes, birds, fish and kangaroos as also human are vertebrate animal. बघा व्हर्टिब्रेट्स ॲनिमल काय आहे? ज्यांना पाठीचा कणा आहे, मग त्यामध्ये ह्युमन पण येतो, आपल्याला पण आहे ना पाठीचा कणा. ओके. ॲनिमल्स सच ॲज अ स्नेल, कॉकरोच, अर्थवॉर्म्स डू नॉट हॅव अ व्हर्टिब्रल कॉलम अँड देअरफॉर दे आर इनव्हर्टिब्रेट ॲनिमल. कोणते कोणते ॲनिमल्स इनव्हर्टिब्रेट आहे बघा? स्नेल, कॉकरोच, अर्थवॉर्म्स यांना
व्हर्टिब्रल कॉलम नाही, त्यांच्या बॉडीमध्ये व्हर्टिब्रल कॉलम ॲब्सेंट आहे म्हणून त्यांना इनव्हर्टिब्रेट ॲनिमल म्हणतात. सो आतापर्यंत आपण काय शिकलेलं आहे, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर ॲनिमल काय आहे. युनिसेल्युलर ॲनिमल्स म्हणजे काय, जे फक्त एका पेशीने बनलेले असतात ते युनिसेल्युलर, आणि जे आपल्याला फक्त मायक्रोस्कोपमध्येच दिसतात, त्यांचं ऑब्झर्वेशन आपण मायक्रोस्कोपमध्येच करू शकतो. ओके. अँड मल्टीसेल्युलर ॲनिमल मीन्स व्हॉट, जे अनेक पेशींनी बनलेले आहे, ज्यांना आपण नेक्ड आईजने बघू शकतो, जसं की हॉर्स, बियर, टॉर्टॉईज. ओके. तुम्ही एक लक्षात ठेवू शकता की जे आपण धड्या डोळ्याने बघू शकतो कोणताही ॲनिमल्स, ते सर्व मल्टीसेल्युलरमध्येच येतात. आणि आपण काय शिकलो आणखी, व्हर्टिब्रेट्स अँड इनव्हर्टिब्रेट्स. व्हर्टिब्रेट्स मीन्स व्हॉट, ज्यांना पाठीचा कणा आहे, चेन ऑफ बोन आहे, ते व्हर्टिब्रेट ॲनिमल्स. आणि इनव्हर्टिब्रेट ॲनिमल म्हणजे ज्यांना चेन ऑफ बोन नाही. ओके. नेम सम animals which lay egg and others which give birth to their young ones. बघा, काही जे ॲनिमल्स आहे ते एग्स प्रोव्हाइड करतात आणि काही जे आहे ते डायरेक्ट बर्थ देतात त्यांच्या यंग वन्सला. हे पुढे आपण बघणार आहे. वी हॅव लर्न दॅट प्रोड्युसिंग अनदर लिव्हिंग थिंग्स लाईक अ वन सेल्फ इज कॉल्ड रिप्रोडक्शन. बघा, आपल्याला माहिती आहे की जे ॲनिमल्स आहे, ॲनिमल्स अदर त्यांच्यासारखेच ॲनिमल्स तयार करतात, त्यांना आपण रिप्रोडक्शन सिस्टीम म्हणत असतो. ओके. अ हेन ले एग्स अँड हॅच देम. आफ्टर अ फ्यू डे द यंग चिक्स हॅच आउट ऑफ द एग्स. बघा, हेन जी आहे हे काय देते, एग्स देते. एग्स दिल्यानंतर त्या एग्समधून काय येतं, चिक्स बाहेर येतो आणि नवीन हेन तयार होते. ओके. अ काऊ गिव्ह बर्थ टू अ काल्फ. काऊ म्हणजेच गाय. गाय काय करते, डायरेक्ट त्यांच्या यंग वन्सला बर्थ देत असते, म्हणजे जन्म देत असते. बिफोर दॅट द काल्फ ग्रो विदिन अ काऊज बॉडी. गायी काय करतात, डायरेक्ट त्यांच्या यंग वन्सला बर्थ देत असतात. सो यावरून आपण असं शिकलो की काही ॲनिमल्स जे आहे ते अंडी देत असतात आणि काही ॲनिमल्स जे आहे ते डायरेक्ट बर्थ देत असतात. अकॉर्डिंग टू द मेड ऑफ द रिप्रोडक्शन्स ॲनिमल आर क्लासिफाईड इन टू टाईप, नेमली ओव्हिपोरस ॲनिमल अँड विच ले एग्स and viviparous animal which give birth to their young ones. बघा, आता आपण काय शिकलेलं आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं इथून. ओके. इथून तुम्हाला इथपर्यंत लक्षात ठेवायचं आहे. आपण हे शिकलेलं आहे की जे ॲनिमल्स अंडी देतात त्यांना ओव्हिपोरस ॲनिमल म्हणायचं, आणि जे ॲनिमल डायरेक्ट बर्थ देतात त्यांना त्यांच्या यंग वन्सला, त्यांना विविपोरस ॲनिमल म्हणायचं आहे. ओके. जरीही हे जे वर्ड्स तुम्हाला न्यू वाटत असतील तरीही या वर्डची ओळख करून घ्यायची आहे आणि रिपीटली वाचायचं आहे. बघा, ओव्हिपोरस म्हणजे काय, जे अंडी देतात जे ॲनिमल्स, आणि विविपोरस म्हणजे जे ॲनिमल डायरेक्ट बर्थ देतात त्यांच्या यंग वन्सला. ओके. नेक्स्ट आहे, व्हेअर आर द ॲनिमल्स, नेमली अ हॉर्स, अ बियर, अ टॉर्टॉईज, अँड ॲलिगेटर, अ फिश, अ डीर अँड अ फ्रॉग टू बी फाउंड. जे ॲनिमल्स आता आपण वाचलेले आहे हे ॲनिमल्स कुठे राहतात, म्हणजे कुठे आपल्याला दिसून येतात. बघा आता, अकॉर्डिंग टू देअर हॅबिट ॲनिमल्स आर युजली क्लासिफाईड इन टू टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक ॲनिमल. ओके. टेरेस्ट्रियल म्हणजेच काय, जे जमिनीवर राहतात, आणि ॲक्वॅटिक मीन्स जे पाण्यामध्ये राहतात. However, animals like a frog, salamander, toad live in both space, namely land and water. आता बघा, काही जे ॲनिमल्स असतात हे जमिनीवर ॲज वेल ॲज पाण्यात पण राहत असतात, जसं की फ्रॉग आहे, सॅलमेंडर आहे, टोड आहे. हे सर्व जमिनीवर पण राहतात आणि पाण्यात पण राहतात. तर अशा ॲनिमल्सला काय म्हणायचं, ॲम्फिबियस ॲनिमल्स. ओके. ॲम्फिबियस ॲनिमल. नेक्स्ट आहे, अ काईट, अँड ईगल, अ क्रो, अ बटरफ्लाय, अ हनीबी ऑल फ्लाय इन द एअर दो दे लिव्ह इन डिफरंट प्लेस. These animals are said to be have an aerial mode of life. ओके. बघा, आता आपण असं क्लासिफिकेशन करत आहे की ॲनिमल्स कुठे कुठे आपल्याला फाउंड होतात किंवा ते कुठे राहतात. ठीक आहे, यावरून आपण क्लासिफाय करत आहे ह्या पॅरेग्राफमध्ये. ओके. सो इथे बघा, टेरेस्ट्रियल, ॲक्वाटिक, ॲम्फिबियन आणि एरियल हे 4 नाव आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. सो टेरेस्ट्रियल म्हणजे काय, जे ॲनिमल्स जमिनीवर राहतात ते टेरेस्ट्रियल. ओके. जे ॲनिमल पाण्यामध्ये राहतात, ज्यांचं जीवन पाण्यामध्ये आहे ते ॲक्वॅटिक ॲनिमल्स. आणि असे पण ॲनिमल्स आहे जे जमिनीवर पण राहतात आणि पाण्यात पण राहतात, म्हणजे ते ॲम्फिबियस ॲनिमल. ओके. कोणते, ॲम्फिबियस ॲनिमल. आणि असे ॲनिमल्स जे हवेमध्ये उडू शकतात किंवा हवेमध्ये त्यांचं लाईफ जगू शकतात ते कोणते आहे, एरियल मोड ऑफ लाईफ.
यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट आर द डिफरंट क्रायटेरिया यूज टू क्लासिफाय ॲनिमल. आता बघा आपल्याला हा क्वेश्चन विचारलेला आहे की डिफरंट क्रायटेरिया काय आहे ॲनिमल्सला क्लासिफाय करण्याचा. तर आपण आतापर्यंत 4 गोष्टी शिकलेल्या आहे. फर्स्ट म्हणजे ॲनिमल्स युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर यामध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. नेक्स्ट आहे की व्हर्टिब्रेट्स अँड इनव्हर्टिब्रेट्स, म्हणजे ज्यांना पाठीचा कणा आहे ते व्हर्टिब्रेट्स, ज्यांना नाही ते इनव्हर्टिब्रेट्स, हा सेकंड पार्ट आहे. थर्ड आहे ओव्हिपोरस अँड व्हिव्हिपोरस. ओव्हिपोरस म्हणजे जे अंडी देतात आणि व्हिव्हिपोरस म्हणजे जे डायरेक्ट बर्थ देतात. अँड फोर्थ वन आहे टेरेस्ट्रियल, ॲक्वाटिक, ॲम्फिबियन अँड एरियल. ओके, सो अशा प्रकारे आपण ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन करू शकतो. ओके, सो डिअर स्टुडंट्स, इथे आपला हा चॅप्टर कंप्लीट होतो. आय होप तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. जर तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्या चॅप्टरवरची एक्झरसाइज आपण कंप्लीट केलेली आहे. ती एक्झरसाइजची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ओके, भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.